नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. माझ्या गावात आठवडी बाजार भरतो, म्हणजे रेणापूरला शुक्रवारचा. आणि त्यासोबत मला इथे छत्रपती संभाजीनगरला आल्यावर सुद्धा पीर बाजार म्हणजे सोमवारचा बाजार, आठवडी बाजार बघायला मिळतो. या दोन्ही बाजारात काही लोक रडकी सापडली. रडकी म्हणजे कशी की आमचा माल विकत नाही, मग तो खराब होतो, तो सडतो, मग त्याचं वाटोळं होऊन जातं असं म्हणणारी. एक दोन वेळेला दोन बाजारामध्ये जरा ऑब्झर्व केल्यावर एक गोष्ट कळली की ही माणसं बसतात ती घाण जागेच्या बाजूला, म्हणजे एक तर मुतारीच्या बाजूला किंवा जिथे सडलेल्या भाज्या टाकल्या अशा ठिकाणी, जिथून कुणाला जातानाही घाणेरडा वास येईल अशा ठिकाणी ती बसलेली असतात. त्यामुळे ग्राहक शक्यतो तिथे 2 मिनिटं थांबून भाजी घेण्याच्या मानसिकतेत नसतो. मग साहजिक आहे, संध्याकाळपर्यंत माल शिल्लक राहतो आणि माल खराब होऊन जातो. सगळ्या भाजीपाला खराब होऊन जातो. मग उपचार अनेक करून झाले. भाजीवर ओलं कपडं पांघरायचं ते निळ्या रंगाचं, हिरव्या रंगाचं, लाल रंगाचं करून झालं. कपडा न पांघरता अजून काही करता येईल का बघून झालं. काही जमलं नाही. आपण खराब जागी बसलो की आपला भाजीपाला सडणार हे नक्की त्या महिलेला विकणाऱ्या कळलंच नाही. तसं काहीसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाबतीत होतंय का? आता मला प्रश्न पडलाय की शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये महिला नेत्या शिल्लक राहतील की नाही. आजच नीलम गोरे यांनी शिंदेच्या पक्षात प्रवेश केला. वाक्य चुकलंय माझं, वाक्य चुकलंय. नीलम गोरेंनी आपल्या मूळ पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष ते आता मूळ शिवसेना उरलेला नाहीये. त्यांचं चिन्ह वेगळं झालंय, ते मशाल. ते नितेश राणे त्या मशालीला आईस्क्रीमचा कोण म्हणतात, कारण मिशाल धगधगती असते म्हणे, मशाल धगधगती असते म्हणजे त्यात आग असते. पण उद्धव ठाकरेंच्या मध्ये ती सैनिकाची आग दिसत नाही, म्हणून नितेश राणे गमतीत, म्हणजे हे वाक्य नितेश राणेंचं आहे, माझं नाही, मी उगाच ते माझ्यावर टाकू नका. नितेश राणे म्हणतात की तो आईस्क्रीमचा कोण आहे. बरं ठीक आहे, त्यांचं चिन्ह वेगळं, त्यांच्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं झालंय. मग हे सगळं बदललेलं असताना नीलम गोरेंनी आपण ज्या पक्षाच्या नावावर आमदार बनलो, शिवसेना, ज्या पक्षाच्या चिन्हावर आपण काम करतोय, म्हणजे त्या चिन्हावर निवडून नाही आल्या पण चिन्हावर काम करतोय, ते म्हणजे धनुष्यबाण, हे जिथं आहे तिथंच कायम राहण्याचा निर्णय नीलम गोरेंनी घेतला आणि त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूला जाऊन बसल्या. आता काही लोक नीलम गोरेंनाही गद्दार म्हणतील, त्यांनाही 50 खोकेवालं म्हणतील, कारण तिकडे गेलं की 50 खोके. अजून मला एक प्रश्न पडलाय, एकाही मर्दामध्ये अजित पवारांच्या गटातल्या माणसांना खोके म्हणल्याची हिंमत राष्ट्रवादीत नाही झाली. ती अंबादास दानवेंनी केली. त्यांनी आकडा डबल करून टाकला, म्हणले अजितदादाच्या गटाला 100 खोके मिळाले. चाल दे, मजा असते असं. पण राष्ट्रवादीत कुणाची हिंमत नाही झाली. आपल्याच माणसांना खोके बहादर म्हणणाऱ्या सेनेमध्ये, उबाठाच्या सेनेमध्ये नीलम गोरे निघून गेल्या. नीलम गोरे एकट्या गेल्यात का? एकट्या गेल्यात. नीलम गोरेंच्या सोबत ज्या महिला नेत्यांनी पक्षाला, उद्धव ठाकरेंना, मातोश्रीला रामराम ठोकलाय ना, त्यांची नावं जरा तपासली पाहिजेत. शीतल म्हात्रे आधी शिंदेच्या विरोधात टीका केली, निघून गेल्या. दुसऱ्या त्या आमदार मनीषाताई कायंदे, त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि तिसऱ्या आता नीलम गोरे. मनीषा कायंदेंच्या वरती अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका होऊ लागल्यानंतर मी त्याच वेळेला व्हिडिओ केला होता. उबाठात आता बाईच्या अंगावर बाई घालण्याचा विकृत प्रकार होतो आहे, अत्यंत विकृत प्रकार होतो आहे. जेव्हा पुरुषांना स्त्रियावर टीका करता येत नाही, तेव्हा महिलांच्या चारित्र्यावर आघात केला जातो. शीतल म्हात्रेंच्या बाबतीत काय केलं? एका गाडीवर मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्या जात असताना जो काही अपघाताने, योगायोगाने प्रसंग घडला, त्याला काय म्हणून चित्रित केलं गेलं आणि काय म्हणून दाखवलं गेलं? किती वाईट आहे हे, किती वाईट. म्हणजे एका महिलेला बदनाम करण्यासाठी या पातळीवरची टीका. मनीषा कायंदेंच्या सोबत वेगळं काय झालं? कुठल्या पातळीवर टीका झाली? अहो, राजकारणात कोण कोणावर आरोप केलेले नाही आहेत. राहुल शेवाळे यांनी पाठवलेलं पत्र मनीषा कायंदेंच्या विरोधामध्ये एकमेव होतं का? राहुल शेवाळे आणि मनीषा कायंदे यांच्यामधला वाद सगळ्या जगाला ठाऊक होता.
राहुल शेवाळे यांनी मनीषा कायंदेंच्या विरोधात पाठवलेलं पत्र हे त्या रागातून पाठवलेलं होतं. त्याचा आता बाजार करून मनीषा कायंदेंना बदनाम करण्याचा, म्हणजे त्यातल्या व्यक्तिगत विषयाचा उल्लेख करून त्यांना बदनाम करण्याचा प्रकार शिवसेनेच्या उभाटा गटातून होत होता की नाही? हे कुठल्या पातळीवरचं होतं? आता नीलम गोरेंच्या सोबत तेच करायचं आहे. अहो, जुने विषय उकरून वाचायचे, लिहायचे, दाखवायचे ठरवले ना, तर सगळ्यांचा इतिहास असतो हे लक्षात ठेवा. सगळ्यांचा, माझ्या सगट, तुमच्या सगट, प्रत्येकाचा एक इतिहास असतो. आयुष्यात समज येण्याच्या अगोदर, आयुष्यात काही करण्याच्या अगोदर किंवा प्रवाहात किंवा काही ठिकाणी अशा गोष्टी घडून गेलेल्या असतात. शरद पवारांच्या वरती केलेली टीका, मग राजा शरद पवार, मग राजा अजित पवार, मग राणी सुप्रिया सुळे, आठवली ही टीका. युवराज रोहित पवार, ही टीका आठवली. ही पुन्हा पुन्हा दाखवल्यावरचा राग कशासाठी असावा? चला मुंबईत चला, राजा बाळ ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा आदित्य ठाकरे, आठवली. दुसरीकडं राज ठाकरे, आठवली ही टीका. इतिहास प्रत्येकाचा असतो आणि हा इतिहास दडवून ठेवायचा असतो जेव्हा खास करून महिलांच्या वरती टीका करत असतो. आता उद्धव ठाकरेंच्याकडं महिला शिल्लक राहणार नाहीत ही स्थिती आहे. आणि मी सुरुवातीला जे उदाहरण दिलं होतं ते उगाच नव्हतं दिलं, विषयाचं टायमिंग वाढवायचं म्हणून नव्हतं दिलं. ते उदाहरण होतं, भाजीपाल्याला घाणीच्या शेजारी विकल्यावर भाजीपाला विकत नाही, खराब होतो. हेच होत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, हेच होत आहे. आपल्या महिलांना बदनाम करणारी यंत्रणा जेव्हा आपल्याच पक्षात विकसित होत असते, एक तर विकायची जागा बदलावी हे त्या बाईला कळलं नाही, किंवा बाजार समितीचं व्यवस्थापन बघणाऱ्या माणसाला इथली घाण हटवा हे सांगायला जमलं नाही, म्हणून तिचा भाजीपाला खराब होत राहिला. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून महिला का निघून जात आहेत? आपण आपल्याच महिलांवर टीका करण्यासाठी जी यंत्रणा उभी केलेली आहे ती हटवता आली नाही, ती हटवावी वाटली नाही, कारण बरं वाटलं ना, बरं वाटलं. अत्यंत खालच्या शब्दात मग टीका कोणावरही करता येते. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीवर करता येते, एकनाथ शिंदेच्या घरावर करता येते, आपल्याच पक्षातील महिलांवर करता येते, चित्रा वाघांच्या वरती करता येते, आता रुपाली पाटील चाकणकरांच्या वरती करता येईल, रुपाली चाकणकरांच्या वरती करता येईल. म्हणजे उद्धव ठाकरे ज्या शब्दांचा उच्चार करू शकणार नाहीत त्या सगळ्या शब्दांचा वापर त्यांच्याकडे असलेल्या महिला नेता करू शकतील. यातूनच या महिला नेतृत्वाला उभं केलं गेलं. एक एक महिला गळून जात आहेत. विधानसभेतलं संख्याबळ कमी झालंय, आता विधान परिषदेतलं कमी होऊ लागलंय. आता हळूहळू संकोच होतोय. एक ते विश्वप्रवक्ते आणि या विश्वप्रवक्त्या दोघांनी मिळून उद्धव ठाकरेंचा उद्धार करायचं ठरलेलं दिसतंय की काय, हाच प्रश्न आहे. असं झालं तर उबाठा गटाच्या पूर्वेला आदित्य उगवणार नाही हे लक्षात ठेवा. उगवणारच नाही, कारण हे सगळी पूर्व दिशा याच अशा फालतू टीकाकारांनी झाकळून टाकलेली असेल. आता तरी ज्यांच्या म्हणजे नीलम गोरे यांच्याविषयी राजकारणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे बोललं जातं की साधन शुचिता पाळणारं नेतृत्व, अभ्यास असलेलं नेतृत्व, स्वतः कधीही न बरळणारं नेतृत्व, ज्यांना चळवळीचा इतिहास आहे, चळवळीचा अभ्यास आहे अशा नेत्या, ज्यांनी कधीही समाजात घडणाऱ्या घटनांचा उगाच फालतूपणाने गवगवा केला नाही, पीडितेला दाखवत, पीडितेला सांगत बघा काय चाललंय, अशा बोंबा नाही मारल्या कधी. माझं एक व्यक्तिगत उदाहरण सांगतो. छत्रपती संभाजीनगरच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा आरोप केलेला होता. मी त्यावेळेला एका दैनिकाचा संपादक होतो आणि नीलमताईंना फोन लावला. माझा नंबर त्यांच्याकडे रजिस्टर्ड होता. नीलमताईंना फोन लावला आणि विचारलं, ताई काय आहे? तर त्या म्हणाल्या, मी फोनवर सांगणार नाही सुशील, आणि या प्रकरणातलं सत्य मला संपूर्ण समजल्याशिवाय यावरती भाष्य करणं माझं काम नाही आहे. आत्ता माहिती घेतली आहे,
तक्रार घेऊन सीपींच्याकडे जाते आहे, सीपींशी बोलते आहे आणि मग कळाल्यावर तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन देईल. उगाच सरकारच्या विरोधात बोंबा मारायला विषय सापडलाय म्हणून त्यावरती बोंबा मारायच्या नाहीत, हे नीलमताईंना कळतं. त्यांचा अभ्यास होता म्हणून त्या बोलत नव्हत्या. अख्खा प्रवास आठवा वर्षभराचा मागच्या. नीलम गोऱ्हेने कधी घाणेरड्या भाषेत टीका केली आहे? कधी केली आहे? म्हणजे लोक म्हणतात की नीलम गोऱ्हेंना नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी झापलं, आपल्या आमदाराला का बोलू देत नाहीत म्हणून नीलम गोऱ्हेंनी हा निर्णय घेतला. अजिबात नाही. नागपूरमध्ये झापलं हे एक कारण असू शकेल, पण ज्या पद्धतीनं महिलांच्या वरती आघात होत होते पक्षातल्याच, तेच कारण आहे नीलमताई बाहेर पडण्याचं. ज्यांना सन्मान द्यायला हवा त्यांना सन्मान द्यायलाच हवा पाहिजेच, हेच उद्धव ठाकरेंना कळत नाहीये. आम्ही सांगतोय पण ऐकेल कोण? कारण सांगितल्यावर आडनाव सांगून बोंबा मारणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. ते उद्धव ठाकरेंना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत या विषयावर फार काही बोलण्यामध्ये अर्थ नाही. फक्त उद्धव साहेब एक एक नेता गळून चाललाय, एक एक सदस्य गळून चाललाय, आपला संकोच होत चाललाय. शिवसेना उबाठा म्हणजे आता मिठाचा खडा होतोय. पाण्यात टाकला की विरघळेल, ती कापूर वस्तू होतीये, हवेत ठेवलं की विरघळून जाईल, हे लक्षात ठेवा. ते संपण्याआधीच त्याला डब्बीचं कोंदण आवश्यक आहे, कारण वेगाने वाहून तुम्हालाच विरघळवणारे वारे तुमच्या आजूबाजूला फिरतायत आणि एकदा का आदित्य उगवला नाही की मग कायम अंधार नशिबी असतो, हे लक्षात ठेवा. हा अंधार येऊ नये यासाठी जाग होणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.